दरम्यान पहलगाम मधल्या बैसरन व्हॅलीत दहशतवादी हल्ला झाला। या घटनास्थळाचे पहिले लाईव्ह कव्हरेज न्यूज 18 लोकमतने केले। मात्र या बैसरन व्हॅलीपर्यंत पोहोचण्याचा प्रवास अतिशय खडतर आणि आव्हानात्मक होता। मात्र न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी उदय जाधव आणि व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखा यांनी गनिमी काव्याचा अवलंब करत बैसरन व्हॅली गाठली आहे। न्यूज 18 लोकमतची टीम पोहोचली आहे पहलगाम मध्ये आणि या पहलगाम मधूनच चालत जावं लागतं वरती बैसनर या पर्यटन स्थळापर्यंत। अतिशय दुर्गम असा भाग आहे, घोड्यावरून जावं लागतं, कारने देखील जाता येत नाही, अशा या दुर्गम भागातून जावं लागतं। ही पहलगाम नदी आहे जिथून उगम पावते। याच पहलगाम नदीच्या काठाकाठाने बैसनर कॅम्प पर्यंत जाणार आहे। चला तर बैसनर या पर्यटन स्थळाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आता आपण आहोत आणि याच प्रवेशद्वाराजवळ देखील अनेक जे पर्यटक होते त्यांना मारण्यात आलेलं आहे। कारण जे पर्यटक आपला जीव वाचवण्यासाठी या गेटमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते, प्रयत्न करत असतानाच अतिरेक्यांनी या पळणाऱ्या जीव वाचवण्यासाठी पळ काढणाऱ्या पर्यटकांवरती देखील अंधाधुंद गोळीबार केलेला आपण इथे बघू शकतो। इथे अनेक पर्यटक पडले होते, त्यांचे रक्ताचे डाग जे आहेत ते देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात। इथे पाहू शकतो 2 ठिकाणी इथे रक्ताचे डाग जे आहेत पर्यटकांचे ते इथे सुकलेले आपल्याला पाहायला मिळतात। अतिशय हृदयद्रावक असं चित्र जे आहे ते पुन्हा इथे आपल्याला पाहायला मिळतं। हा एक छोटासा गेट आहे आणि याच गेटमधून अनेक पर्यटक आपला जीव वाचवण्यासाठी इथून बाहेर पडण्याचा मार्ग पाहत होते। हा संपूर्ण पर्यटन स्थळावरती हा एकमेव हा गेट आहे। या गेटमधून जाण्या येण्याचा प्रमुख मार्ग आहे आणि इथेच बाजूला आपण पाहतो की कॅन्टीन आहे। कारण जेव्हा गोळीबार सुरू झाला, एक मोठी पळापळ सुरू झाली, सर्व पर्यटक जे आहे ते सैरावैरा आपला जीव वाचवण्यासाठी पळत होते आणि या पळणाऱ्या पर्यटकांवरती देखील जे अतिरेकी आले होते त्यांनी गोळीबार केल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळतो। हा छोटासा गेट आहे आणि हाच गेटच्या इथे रक्ताचे डाग जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। जे जीव वाचवायला आले होते, जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय अशा पर्यटकांवरती देखील मागून गोळीबार जो आहे या अतिरेक्याने केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, बैसनर।